नाशिकमधून अंगाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे। नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर झालेल्या अपघातामुळे संपूर्ण नाशिक जिल्हाच हादरून गेला आहे। द्वारका उड्डाण पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हा दुर्दैवी अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर रात्री 8 वाजता घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार द्वारका उड्डाण पुलावर एक दुर्दैवी अपघात घडला, जिथे मुलांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोने एका आयशर ट्रकला जोरदार धडक दिली। या अपघातात ट्रक मधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून थेट मागच्या बाजूला शिरल्या आणि त्या जागीच मुलांच्या शरीरात घुसल्या। एक्सीडेंट एक आगे सरिया की गाड़ी है, ये गाड़ी ज़्यादा स्पीड में आई थी तो हम नीचे खड़े लेते, तो नीचे से कस्टमर ने बोला कि ऊपर सरिया घुसे लेके एक्सीडेंट हुए। हम नीचे से ऊपर भाग के आए। इसमें कम से कम 8 से 9 लोग हैं, जिसमें से अभी 3 लोगों को पहुंचा चुके हैं, 7 लोगों को दूसरे एम्बुलेंस में गए। ये गाड़ी का जो ड्राइवर है इसको अभी निकाले, इससे पहले जो 2 तन थे उनका डेथ हो गए, वो हॉस्पिटल में लेके गए। इसमें से 3 लोग व्यक्ति मर चुके, 9 लोगों को अभी लेके गए। और हमने जो ड्राइवर को काटेला वो आगे का ड्राइवर में था, और जो पीछे एक था उसके सलिया आर पार घुसेला था, और जो सलिया वाले थे उसके साथ में 2 जन और थे, उनको भी पहुँचाए अभी तक। और गाड़ी का ड्राइवर नहीं, आगे का गाड़ी का ड्राइवर चले गए, ये ड्राइवर का अभी हमने एम्बुलेंस में निकाले। या अपघातात 6 मुलांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी 2 मुलांचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला। या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाण पुलावरून जात होता, परंतु ट्रकच्या मागील भागावर लाल दिवा, कापड किंवा इतर कोणतेही इशारे देणारे चिन्ह नव्हते। त्यामुळे टेम्पो चालकाला ट्रकच्या मागील बाजूला लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे दिसले नाही। टेम्पो वेगाने धावत असल्यामुळे ट्रकला मागून जोरदार धडक दिली। या धडकेमुळे ट्रक मधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या आत घुसल्या आणि मागच्या बाजूला बसलेल्या मुलांच्या शरीरात शिरल्या। अपघातात मृत्युमुखी पडलेले आणि जखमी सर्वजण सिडको मधील सह्याद्रीनगर परिसरातील रहिवासी होते। हे सर्वजण निफाड तालुक्यातील धारणगाव या ठिकाणी देव कार्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते। कार्यक्रम संपल्यानंतर महिला आणि पुरुष वेगवेगळ्या टेम्पोमध्ये नाशिककडे निघाले असताना हा अपघात झाला। हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे। जर ट्रकच्या मागील बाजूस योग्य इशारा चिन्ह लावले गेले असते तर हा अपघात टाळता आला असता। तर सार्थक सोनवणे, प्रेम मोरे, राहुल साबळे, विद्यानगर कांबळे, समीर गवई, अरमान खान, अनुज घरटे, साई काळे, मकरंद आहेर, कृष्णा भगत, शुभम डंगरे, अभिषेक आणि लोकेश अशी अपघातात जखमी झाल्यांची नावे आहेत। तर 22 वर्षीय अतुल मंडलिक, 56 वर्षीय संतोष मंडलिक, यश खरात, दर्शन घरटे, 17 वर्षीय चेतन पवार अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत। तर इतर 3 मृत व्यक्तींची नावे अद्यापही समजू शकलेली नाही।